आपल्याला बेळगाव कुंदा दाखवणार आहे. अर्धा लिटरपेक्षा थोडं दूध जास्त होतं. मी शिजायला ठेवलं. थोडं आटल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही किंवा एक लिंबू पिळायचं. मग तो असं पनीर टाईप तयार होतो. पुढचं प्रोसिजर मी सांगते. ह्याच्यात साखर घालूनच आटवायचं म्हणजे रवाळ चांगला होतो. दूध दही घातल्यानंतर असं आटत चाललेलं आहे पनीर टाईप. पाणी वगैरे काय काढलेलं नाही. असं थोडं घट्टसर झालं. हे साखरेचं कॅरमल. त्याच्यात साखर आहे. थोडी साखर तुम्ही असं पाणी न घालता ते लालसर झालं की याला कॅरेमल म्हणतात. सगळ्यांना माहीत असणारच. थोडीशी वेलची पावडर त्याच्यामध्ये मी टाकते. बाकी ऐच्छिक आहे तुमच्या गोष्टी. हे असं शिजत येतं कॅरेमल. थोडंसं लालसर झालं त्याच्यामध्ये ओतून द्यायचं. परत थोडं आटवायला लागतं ते. पुढची प्रोसिजर मी दाखवते. उपवासा दिवशी हे गोड एक तिखट तुम्ही करू शकता. किंवा जेव्हा दूध तुमच्याकडे शिल्लक असेल तेव्हा थोडं करून ठेवू शकता. हे कुंदा फ्रीजमध्ये राहते, वर राहते. अशा गोष्टी राहत नाहीत ना, संपतात लवकर. तर सणावाराचे दिवस आहे, उपवास आहे, श्रावण येतो, चालतं हे. थोडंसं हे लाल व्हायला वेळ लागतो. त्याच्यामध्ये पाणी वगैरे काय घातलेलं नाही आणि घालू पण नाही. अजूनही थोडं व्हायचं आहे, लालसर व्हायचं आहे ते. बेळगावी कुंदा प्रसिद्ध आहे ना, त्यातून मी दाखवते. आज बरेच दिवसाने व्यक्त होत आहे. माहेर माझं बेळगाव. फार काय करपू द्यायचं नाही, वितळलं. परत ही कढई ठेवायची. त्याच्यामध्ये हे कॅरेमल घालून परत थोडं आटवावं लागणार. जपून करा, हातावर वाफ वगैरे येतो. दोन्ही गोष्टी गरम असतात ना. शिजतं ते लवकर. आता वेलची पावडर घातली, मस्त कुंदा तयार होतो. करून बघा. मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. दूध फुटल्यामुळे एक प्रकारचा रवाळपणा येतो. काही लोक कुंदा खाल्ल्यानंतर तिथं दूध पितात. मी एक गोड एक तिखट जरी केलं तरी चालतं. बेळगावचं गाणं म्हणत नाही, गाणं होणार. शिजेपर्यंत माझा वेळ जातो. छान आनंद मिळतो. माझे माहेर पंढरी पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तिरी हो, आहे भिवरेच्या तिरी, माझे माहेर पंढरी हो, माझे माहेर पंढरी हो, माझे माहेर पंढरी. कुंदा होत आलेला आहे.
थोडं हे थंड झाल्यावर परत घट्ट होतं, त्यामुळे मी त्या स्टेजला काढलेलं आहे, दाखवतो तुम्हाला. मला आहे ना छान कलर. लाईक करून शेअर करा, करून बघा. एखादं लिटर आणून करून बघायला पाहिजे. 2दा केलं तरी चालतंय. करून फ्रीजमध्ये ठेवा, परत दुसऱ्या दिवशी थोडं करायचं. त्यातलं पाणी म्हणजे पनीरमधलं काढलं तर लवकर होतो, पण ते पौष्टिक असतं ना, त्यामुळे मी ठेवलं. एकदा रेसिपी, एकदा भजन, बऱ्याच गोष्टी माझं चालू आहे. सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे चाललेलं आहे. त्यामुळे तुम्ही लाईक करा, शेअर करा. त्यामुळे माझं आवडतं गोष्ट एकदा भजन एकदा गरमागरम कोंडा, बेळगावी कोंडा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या स्टेजला आलेलं आहे.